नाशिक रोडमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यावर धडक कारवाई। 5,000चा जीवघेणा मांजा जप्त। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या पथकाची कारवाई। 1 अटकेत। बंदी असलेल्या व जीवघेण्या नायलॉन मांजाच्या विक्री विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत चंद्रेश गोविंद पाटील वय 37 राहणार सिन्नर फाटा याला अटक केली। कारवाई दरम्यान 10 नायलॉन मांजाचे रोल 5,000 रुपये किमतीचे जप्त करण्यात आले। गोपनीय माहितीच्या आधारे सिटी लिंक बस डेपो मार्गावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। आरोपी पोलिसांना पाहून पळू लागला, मात्र पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल असून संशयित आरोपीस अटक करून 1 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे। नायलॉन मांजाची विक्री, साठा व वापर हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक। नायलॉन मांजाचे अनेक घातक परिणाम आहे। मानवी जीवितास तसेच प्राणी पशुपक्षी यांच्या जीवितास देखील त्याच्यामुळे धोका आहे। आपण मागच्या वर्षी किंवा त्याच्याही मागे जाऊन बघितलं तर अनेक लोकांना नायलॉन मांजापासून अनेक व्याधी झालेल्या आहेत। काही लोकांचे गळे चिरले गेलेले आहेत, नाक कापले गेलेलं आहे, कान कापले गेलेले आहे, विद्रुपीकरण आलेलं आहे, लहान मुलांना दुखापती झालेल्या आहेत। त्यामुळे नायलॉन मांजा वापरू नये म्हणून माननीय वरिष्ठांचे, माननीय सीपी साहेबांचे आणि कलेक्टर साहेबांचे निर्देश आहेत। आणि न्यायालयाने सुद्धा निर्देश केलेले आहे की नायलॉन मांजा कोणीही विक्री करू नये, त्याचा साठा करू नये। जर त्या संदर्भाने तसे प्रयोग झाले नायलॉन मांजा वापरून पतंग उडवण्याचे तर आम्हाला कठोर कारवाईचे निर्देश आहेत। त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकातील नाशिक रोड गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल समाधान वाजे आणि विशाल कुमार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराप्रमाणे आम्ही 10 नायलॉन रीड पकडून संबंधित इसमावर BNS 110 आणि पर्यावरण संरक्षण कायदा कलम 515 प्रमाणे कारवाई केलेली आहे। माननीय न्यायालयाने मांजाचे घातक परिणाम लक्षात घेऊन त्याची 1 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि त्याला मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी त्याची नंतर रवानगी केलेली आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना आमची विनंती आहे पोलीस प्रशासनातर्फे की आपले मुलं जर नायलॉन मांजा वापरत असेल त्यांना त्याच्यापासून परावृत्त करा, त्यांना नायलॉन मांजा वापरू देऊ नका। जर त्यांना नायलॉन मांजा वापरताना पतंग उडवताना मिळून आले तर पालकांवर देखील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। त्यामुळे आवाहन आहे सगळ्यांना की नायलॉन मांजा त्याचा विरोध करा।